नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एन टी म्हात्रे सर, अवप्रसंस्था खालापूर जिल्हा रायगड. आज आपल्याला या ठिकाणी ITI CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट MCQ म्हणजे मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे एक्झाम क्वेश्चन कशा पद्धतीने येतात ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. टॉपिक काय आहे आपला? आयसोमेट्रिक अँड ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन. सर्वात प्रथम आपण ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. आता बघा, या ठिकाणी जो ऑब्जेक्ट दिलेला आहे, या ऑब्जेक्टची लेंथ जी आहे ही 60 मिलीमीटर आहे. ही डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर म्हणजे निरीक्षकाची दिशा या ठिकाणी एक्स दिलेला आहे. हे डिस्टन्स आहे 60 मिलीमीटर. झाली लेंथ ऑब्जेक्टची 40 मिलीमीटर हाईट अँड 40 मिलीमीटर लेंथ. त्यानंतर हा जो एल टाइप पार्ट कट केलेला आहे, हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर, हे 30 मिलीमीटर, आणि हा जो पार्ट आहे याची हाईट दिलेली आहे या ठिकाणी 10 मिलीमीटर. आता बघा, या ठिकाणी परीक्षेला प्रश्न कशा प्रकारे येतो. क्वेश्चन नंबर 1, आयडेंटिफाय द इलेव्हेशन ऑफ द ऑब्जेक्ट. इलेव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू, म्हणजे कोणत्याही ऑब्जेक्टला समोरून पाहून जो देखावा काढला जातो त्याला इलेव्हेशन किंवा फ्रंट व्ह्यू असे म्हणतात. आता या ठिकाणी 4 पर्याय दिलेत. ए असा दिलाय, बी, सी आणि डी. आता आपण कोणत्या दिशेने बघतोय? ही दिलेली आहे डायरेक्शन ऑफ ऑब्झर्वर फॉर इलेव्हेशन. ह्या दिशेने आपण बघतोय. ह्या दिशेने पाहताना आपल्याला काय दिसणार आहे? इकडून समजा तुम्ही इमेजिन करा तर तुम्ही या बाजूने पाहत आहात, मग तुम्हाला ही लाईन दिसेल 60 ची, हे दिसेल लाईन 40, हे डिस्टन्स दिसेल 30. इथे कुठे 30 लिहिलेलं आहे? या ठिकाणी बघा, हे डिस्टन्स 30, हे वर्टिकली डाऊन डिस्टन्स आहे 30. हे 30 कसं आलं तर हे 40 मिलीमीटर मायनस हे गेलं 10 मिलीमीटर, म्हणजे हे राहील 30 मिलीमीटर. म्हणजे 60, 40, 30, 30, आणि इथून इथपर्यंत हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर आणि 10. मग आता या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत. एक हा असा काढलेला आहे एल, एक असा उलटा काढलेला आहे, इथे एक मध्ये लाईन काढलेली आहे. आता पहा, या दिशेने बघताना आपल्याला 10 मिलीमीटर, 60 मिलीमीटर, 40 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, हे डिस्टन्स 30 मिलीमीटर आणि हे 30, म्हणजे असा एल टाइप पार्ट दिसेल. म्हणजेच पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढे टिक करायचे, हे डी, हे झालं त्याचं आन्सर. आता बघा क्वेश्चन नंबर 2, व्हॉट इज द प्लान. प्लान म्हणजे टॉप व्ह्यू, म्हणजे वरून बघून काढलेला देखावा ऑफ द गिवन ऑब्जेक्ट. आणि मग ह्या इथे पर्याय दिलेले आहेत निरनिराळ्या प्रकारचे. आता टॉप व्ह्यू कसा बघणार आहे बघा आपण. टॉप व्ह्यू म्हणजे वरून बघून काढलेला देखावा. वरच्या दिशेने पहा, वरच्या दिशेने पाहिल्यावर तुम्हाला काय दिसेल? हा जो प्लेन बी आहे हा दिसेल. हे डिस्टन्स आहे 40 मिलीमीटर, हे 40 इथे दिलेलं आहे. हे डिस्टन्स आहे 30 मिलीमीटर, हे 40, 30, म्हणजे हा एक रेक्टँगल दिसेल किंवा आयत दिसेल. आणि त्यानंतर डायरेक्ट तुम्हाला हा प्लेन सी वरनं पाहतोय ना आपण आता या दिशेने, हा पण किती आहे? 40, 30, 40 आणि 30. म्हणजेच काय का 2 30/40 चे रेक्टँगल आपल्याला या ठिकाणी दिसणार आहेत. मग आता इथे यांनी पर्याय दिले बघा, हे असं काढलेलं आहे, या इथे 3 रेक्टँगल काढलेत, डायमेन्शन्स काही दिलेले नाहीत, इथे एक दिले आणि ह्या इथे अशा 2 लाईन मारलेल्या आहेत. मग वरच्या बाजूने बघताना आपल्याला फक्त प्लेन बी दिसेल. तो प्लेन बी या ठिकाणी आहे. हे डिस्टन्स आहे 40, हे डिस्टन्स 30, हे 40, हे 30, हा बी. आणि हा प्लेन सी 40, 30, 40 आणि 30, 40 मिलीमीटर, 30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर आणि 30 मिलीमीटर हा प्लेन सी. म्हणजेच आपलं उत्तर काय असेल तर सी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, विच वन इज द लेफ्ट हँड साइड व्ह्यू ऑफ द गिवन ऑब्जेक्ट. म्हणजे जो ऑब्जेक्ट दिलाय त्याचा लेफ्ट हँड साइड व्ह्यू काय दिसेल. आता या करता या इथून आपण फ्रंट व्ह्यू बघतो, इथून टॉप व्ह्यू, हा आपला लेफ्ट हँड. या दिशेने जर तुम्ही पाहिलं तर दिसेल तुम्हाला लेफ्ट हँड साइड व्ह्यू. इकडून बघा, आता इकडून बघत असताना काय दिसणार आहे? ब्ल्यू कलर मध्ये जे शेडिंग केलेलं आहे ते 10, 40, 10, 40, एक रेक्टँगल. त्यानंतर हे डिस्टन्स आहे 40, 30, 40 आणि 30, हा रेक्टँगल, म्हणजे प्लेन डी आणि ई. आता ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे प्लेन डी आणि ई कुठे आहे. इथं 3 दिलेले आहेत, हे तर रॉंग झालेलं आहे. ह्या इथे काय एलच काढलाय, हे पण चुकलेलं आहे. सी ला बघा, सी ला पाहिल्यावर या ठिकाणी हा जो 10/40 चा रेक्टँगल आहे तो ह्या ठिकाणी आलेला आहे प्लेन डी. आणि हा जो आहे
30 मिलीमीटर, 40 मिलीमीटर, 30 मिलीमीटर आणि 40 मिलीमीटर हा जो प्लेन आहे तो बी. म्हणजेच या क्वेश्चनचं उत्तर काय येणार आहे तर हे. म्हणजे हे आपल्याला त्या ठिकाणी आयडेंटिफाय करावं लागतं आणि त्या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागतं. हे आणि हे तर सेमच आहे, पण ह्या ठिकाणी काय आहे का इथे डार्क लाईन आहे. जेव्हा आपण लेफ्ट हँडने बघतोय तेव्हा ही जी एज आहे ही विजिबल आहे आणि विजिबल एज ही डार्क लाईननी दाखवली जाते. आणि या डी पर्यायामध्ये पाहिलं तर इथे ही डॉटेड काढलेली आहे. म्हणून हा जो पर्याय दिसायला दोघे जरी सेम असले तरी हा या ठिकाणी चुकीचा आहे. आपला जे आन्सर आहे ते काय येणार आहे तर बी अँड डी म्हणजेच पर्याय क्रमांक सी. अशा पद्धतीने परीक्षेला आपल्याला या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. तर या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.